समर्थांच्या वाङ्मयातील मोती या विषयावर आत्माराम या विषयावर आचार्य डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर या आपल्याशी संवाद साधतात आहेत. मी आदरणीय ताईंना विनंती करते की त्यांनी पुढील सूत्र हाती घ्यावे. ताई आपले स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करते की खूप उत्साहानं आपण इथं रोज येत असता. फक्त एक विनंती आहे, थोडा आधी यावं, 5 मिनिट आधी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण 18व्या ओवीपर्यंत पाहिलं होतं. त्याच्यात समर्थांनी शिष्याला जवळ बोलवलं होतं. आणखीन म्हणाले होते की ऐक शिष्या सावधान, लक्ष दे, मी तुला गुह्य ज्ञान सांगतोय की ज्या ज्ञानाने तू ज्यासाठी माझ्याकडे आलायस ते समाधान, तो आनंद तुला मिळेल. पुढे ते म्हणतात की तुवा आशंका नाही घेतली परी मज तुझी चिंता लागली, का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. दासबोधाचे समासी निर्मूळ केले मी पणासी, तेणे निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना, म्हणून न पुसता सांगणे पडले शिष्या तुझ कारणे. आता तरी सोये धरणे श्रवण मननाची. इथे श्री गुरूंचा रोल सांगतायत. आणखीन शिष्यांनी काय केलं पाहिजे तेही सांगतायत. श्री गुरु जे आहेत सहसा संत विचारल्याशिवाय सांगत नाहीत. शास्त्रच तसं सांगतं की विचारल्याशिवाय उगाच सांगायला जाऊ नये. त्या मग सांगण्याचा आदर होत नाही म्हणूया, त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. जेव्हा तळमळ असते तेव्हा शिष्य विचारतो. गीतेत म्हटलंय ना की परिप्रश्नेन सेवया, प्रश्न विचारला पाहिजे. आणखीन शिष्याला लक्षातच आलं नव्हतं की हा जुन्या दासबोधाचा संबंध आहे. इथे दासबोधाचे समासी निर्मूळ केले मी पण असे म्हणून जे म्हटलंय, तिथे जुन्या दासबोधामध्ये मी म्हणजे काय, ते कसं काय बाजूला करायचा, देहांचा संबंध काय, सगळं हे सांगितलं होतं. पण त्याच्यामुळे जे तुझ्या वृत्तीमध्ये बदल व्हायला पाहिजे, तुझ्या वागण्यात म्हणा, तुझ्या समाधानाच्या लेव्हलमध्ये तुला जी प्रसन्नता यायला हवी होती ती मला कुठेही काही दिसत नाही. गुरूंचं लक्ष असतं, परीक्षा घेत असतात ते. त्यांचं जे आपल्यावरती सतत लक्ष असतं त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की एवढा उपदेश झालेला आहे करून. जुना दासबोध जो आहे तर त्याच्यात फक्त परमार्थाबद्दल सांगितलेला आहे. आणखीन तो सांगून झालेला आहे, उपदेश करून झालाय. आणखीन तरी हा अधिकारी असून देखील त्याला ते लक्षात आलेलं नाहीये. त्यांनी शंका घ्यायला हवी होती की काय चुकताय, कुठे काय करायला हवाय, तुम्ही सांगितलं त्याचा अर्थ काय, मला कळत नाहीये. त्यांनी विचारलं नाही. पण सद्गुरूंना सच्शिष्याची काय सगळ्या जगाची चिंता असते. समर्थांचं आहे ना, आई चिंता करतो विश्वाची. तसं आहे की इथे गुरूंना त्या शिष्याची काळजी वाटते, का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. अजून त्याचा जगत सत्यत्वाचा देह तादात्म्याचा भ्रम गेलेला नाहीये. गुरूंच्या बरोबर लक्षात येतं की हा भ्रम गेलेला नाहीये, तो ह्या उपदेशाने जायला हवा होता. कारण हा शिष्य अधिकारी आहे. त्याला उपदेश केल्यानंतर जर का त्यांनी तो नीट ऐकला असता, मनन केलं असतं, तर त्याच्यात फरक दिसायला हवा होता. तो दिसत नाहीये. म्हणून न विचारता देखील मी तुला सांगतोय.
आता तरी सोय धरणे श्रवण मननाची, आता तरी नीट नीट ऐक आणि ऐकलेलं जे आहे त्याच्यावरती मनन कर. मनन कर म्हणजे विचार कर, साधक बाधक सगळ्या बाजूने विचार कर, त्याचा निश्चय मनात होऊन दे. श्रवण करतो आपण, ऐकतो, पण ते तसंच आहे हा निश्चय होण्यासाठी मनन लागतं करायला. श्रवण ओके ठीक आहे, इथपर्यंत जातं, पण असंच आहे, आणखीन मी असं करायचं आहे, ह्यानी माझं कल्याण आहे, हे मननाने ठरतं. मग श्रवण कसं करायचं ह्याच्याबद्दल समर्थ सांगतायत की चातक पक्षी, चातकाचं उदाहरण देत आहेत, वरीच्या वरी चंचू पसरून थेंबुटा धरी, जीवन सकळही अवघेरी भूमंडळीचे, तैसा शब्दवर्षाव होता, असो नेदावी व्यग्रता, श्रवणपुटी सामावता मनन करावे. समर्थांनी इथे संपूर्ण आपल्या साधनाचं सुरुवातीचं जे सांगितलेलं आहे ते पक्क सांगितलेलं आहे. चातक पक्षी कशासाठी उदाहरण दिलंय? चातकाचं काय खासियत आहे? भूमीवरचं पाणी पित नाही तो, फक्त आकाशातनं पडलेलं पाणी पितो. मग पूर्ण उन्हाळा गेलाय, पावसाळ्याचे 4 महिने सोडले तर 8 महिने गेलाय, त्याला पाणी मिळालेलं नाही. किती तहान लागली असेल, किती पाण्यासाठी आतुर झाला असेल. आणि मग पाऊस पडायला लागल्यावरती काय पद्धतीने तो थेंब पकडायचा प्रयत्न करत असेल, कल्पना आपण करू शकतो. म्हणजे ज्या आतुरतेने तो थेंब पकडतो पाण्याचा, ती आतुरता श्रवणाच्या बाबतीत धरायची. जो शब्दवर्षाव होतोय तिथे त्यावेळी मनात इकडे तिकडचे विचार नको, पूर्ण अगदी एकाग्रता पूर्ण ते तू ऐक. आणखीन का ऐकल्यानंतर त्याचं मनन कर. मनन म्हणजे कसं करायचं आहे? लागवेग जाणून शब्दाचा, आवा का पहावा मनाचा, शब्दातील गर्भाचा सागवा घ्या. म्हणजे शब्द जो आहे त्याचा अर्थ काय आहे, त्याच्या शब्दात काही काही वर दिसणारा अर्थ असतो, काही त्यांनी ध्वनित होणारा असतो, लक्ष्यार्थ असतो. तो अर्थ विचार कर. केवळ वरच्या वरती ऐकून सोडून देऊ नको. काय शहाणा आहेस, काय अर्थ होतो याचा, मूर्ख आहेस. म्हणजे मी शहाणा आहे म्हणून जर का तो आनंदाने नाचत गेला तर तो खरोखरीच मूर्ख ठरतो ना. पण हा शहाणपणा जो आहे तर तो केवळ बरोबर नाही, त्याला म्हणायचं आहे तू मूर्ख आहेस. इथे जे शब्द सांगतायत त्यांची फोड करायची, त्यातला अर्थ पाहायचा आणि तो स्वतःला लावायचा. मुख्य तिथे आहे. शब्दातील गर्भाचा सांगवा घ्यावा म्हणजे काय आहे, तर तो जो शब्द आहे तो काय सांगतोय, काय मला देऊ पाहतोय, त्याचा मागोवा घे, त्याचा विचार कर. हे सगळं करण्यासाठी आपल्याला वाटतं की संसारात राहून कसं करायचं, पण समर्थ सांगतात की संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडता जगामध्ये सार्थकता विचारायची होईल. किंवा संसारी असून युक्त तोच जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त विचारण आहे. याच्यासाठी वेगळा वेळ काढायला लागत नाही. आपल्याला मनातल्या मनातली जी आपली बडबड असते ती थांबवली आपण तर आपल्याला खूप वेळ असतो ह्या सगळ्यासाठी. सगळ्या जे परमार्थात ऍप्लिकेशन करायला लागतं, जे साधन करायला लागतं, नामस्मरणासारखी साधनं असतात जी येता जाता आरामात करता येतात, ब्रह्माचा विचार करता येतो, त्याच्यासाठी शास्त्राचा अभ्यास लागतो करायला. हा इथे सांगितलाय की शब्दातील गर्भाचा सारखा घ्यावा. मग शब्द गर्भ, शब्दाचा खरा अर्थ, त्याच्या मागचा संकेत हा अभ्यासाशिवाय कळणार आहे का? आपण अभ्यास का नाही करत? कारण आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही, म्हणून आपण अभ्यास करत नाही. खरोखरी यांनी माझं कल्याण होणार आहे, मला कायमचा आनंद मिळणार आहे, दुःख माझ्या वाटणीचं संपणार आहे,
खात्री जर का झाली, तिथं ओढ निर्माण झाली, तर माणूस तसं करेल. पण आपली तशी होत नाही, कारण शास्त्रावरती आपली श्रद्धा नसते. शास्त्र आपण स्वीकारत नाही. शास्त्र जर का आपण स्वीकारलं, गुरुवाक्य जर का आपण स्वीकारलं, तर आपल्याला ती प्रचिती यायला वेळ लागत नाही. समर्थ त्रिविधा प्रचिती असं त्याला म्हणतात. गुरुवाक्य, शास्त्रवाक्य आणि आत्मवाक्य, आत्मप्रचिती तशी. मग काय विचार करायचा आहे? विचार जो करायचा आहे तो, अरे तू कोण, कोणाचा, कुठून आलासी, कैचा, ऐसा विचार पूर्वीचाच घेई बापा. हा विचार जो आहे तो पूर्वी सांगितलेला आहे मी तुला. काय आहे? तू कोण आहेस? तुझं स्वरूप काय आहे? कोणाचा आहेस तू नक्की? आई वडिलांचा आहे का देवाचा आहेस? कुठून आलायस तू? नक्की कुठून आलायस? आईच्या पोटातून आलायस की प्रारब्धामुळे तिथे जन्माला आलायस? कसा आलायस? त्याच्या मागचं कारण परंपरा काय आहे? ह्याच आई वडिलांच्या पोटी असाच देह घेऊन का जन्माला आलास? हा सगळा पूर्वीचा विचार जो तुला सांगितलेला आहे तो विचार कर. तुझं स्वरूप काय आहे त्याचा विचार कर. आणि हा सगळा जर का तू विचार केलास तर तुला ते कळेल. परत मी तुला सांगतो, अरे त्वा जन्मांतर घेतले, काय मानितोसी आपुले, ऐसे तुवा विचारिले पाहिजे. आता विचारले पाहिजे म्हणजे कोणाला तरी जाऊन विचारायचं नाही, तू विचार केला पाहिजे. हा विचारिले पाहिजेचा अर्थ आहे. तू स्वतःशी विचार कर. काय विचार कर? इथे जन्मांतर घेतलायस, अनेक जन्म घेतलायस. ह्या जन्मातून त्या जन्मात म्हणजे जन्मांतर. वेशांतर वगैरे म्हणतो ना, हा वेश पालटतो, तसं जन्मांतर आहे. तू अनेक जन्म बदललाय, घेतलेले आहेस. कुठल्या जन्मातलं तू खरं मानतोयस? येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही. चुकोनी आला असे जाई जेथीचा तेथे. तू समर्थाचे लेकरू, अभिमान घेतला संसार. अभिमान टाकिता पहिलं पारू पावशील बापा. ईश्वरापासून झालासी, परी तू तयासी चुकलासी, म्हणून हे दुःख भोगीसी वेगळेपणे उत्कट. समर्थ उत्तर देत आहेत. जसे प्रश्नांचा विचार करायला सांगतायत, तसा तो विचार काय पद्धतीने करायचा, कुठच्या दिशेने करायचा याच पण सांगतायत. तू कोण आहेस, कुठून आलायस, कोणाचा आहेस? ईश्वरापासूनच आलासी. ईश्वराचा तू लेकरू आहेस, ईश्वराचा तू अंश आहेस. तू ईश्वराचा अंश असून तू ते विसरलायस आणि त्याला विसरलास. समर्थाचं लेकरू असून तू त्याला विसरलास. समर्थ म्हणजे समर्थ रामदास स्वामी हे श्रीरामांना समर्थ म्हणतात. परमेश्वराचं बाळ आहेस तू, अंश आहेस, पण तू मीपणाच्यामुळे अभिमाने घेतला संसार. मीपणा तुझा जागा झाला, मी कोणीतरी वेगळा तू स्वतःला समजायला लागलास आणि या संसारात तू अडकलास. मग जर का मी कोणीतरी वेगळा हे धरल्यामुळे तुझ्या मागे संसार लागलायस, तर त्याच्यातून बाहेर पडायचा उपाय काय आहे? ज्याच्यामुळे तो संसार पाठीमागे लागलाय ती गोष्ट टाकायची. अभिमान टाकता पहिलं पारू पावशील बापा. अभिमान जो आहे, आता अभिमान हा आपण शब्द वापरतो ना, तर तो अहंकार ह्या अर्थी वापरत नाही, म्हणजे ताठा वगैरे ह्या अर्थी वापरत नाही. अभिमान हा आपण अस्मिता ह्या अर्थी थोडासा वापरतो. आणखीन अस्मिता थोडी पाहिजे, स्वतःच्या काय म्हणू केपेबिलिटीचा, किंवा मी हे करू शकेन हा एवढा निश्चय नक्की लागतो. नाहीतर काय, मी माझ्याच्याने काय होणार, माझा स्वभावच असा, माझी परिस्थितीच अशी, मी काय करू, हे रडगाणं गात बसलं तर परमार्थ होत नाही. परमार्थाला प्रपंचापेक्षा कितीतरी जास्त आत्मविश्वास आणखीन मेहनत लागते.
हा आत्मविश्वास टाकायचा नाहीये. अभिमान टाकायचा आहे, म्हणजे मी देह हा विचार टाकायचा आहे. हे सगळं माझं. आपण हे पाहिलं परवा की मी देह हा जो आपला अहंकार आहे तो आपल्याला अडकवतो. मग मी देहा एवढी बारकी होते. मी देहा एवढी जेव्हा स्वतःला समजायला लागते तेव्हा माझं व्यापक स्वरूप मी विसरते. हे व्यापक स्वरूप जे आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे. मी व्यापक आहे, मी परब्रह्म आहे, मी ईश्वराचा अंश आहे. कसा? शास्त्राभ्यास. तिथे शास्त्र लागतं आणि स्वतःचा हा निश्चय लागतो. बरं, मी देह नाही, मग मी काय काय नाही, कसा नाही, देहाचे कुठले घटक नाही, हे सगळं आपल्याला कल्पना आहे, झालेलं आहे. मला वाटतं पूर्वी सांगून कधीतरी. मग मी देह जर का नसला तर मग मी नक्की कोण आहे? परब्रह्म आहे शास्त्र सांगतं, श्री गुरु सांगतात. मी कसा परब्रह्म आहे? मग जगाचं काय आहे? हा सगळा विचार शास्त्राच्या आधाराने तू कर. इथे तुझं काहीही नाहीयेस. इतके तू जन्म घेतलायस, त्यातल्या कुठल्या आई वडिलांना तू खरं मानणार आहेस? गेल्या जन्मातले आई वडील कोण होते तुला माहितीये का? तू कुठला जन्म घेतला होता माहितीये का? तू भुललायस, फसलायस, चुकलायस, रस्ता चुकून आलायस. योग्य रस्ता पकड, आणखी जिथनं आलायस तिथे नीट जा. तुझ्या मुळापर्यंतचा प्रवास करतो. मुकुंदराजांनी याच्यात म्हटलंय विवेक सिंधूमध्ये की नदी उगमीच स्थिरावती तरी तिथेच ती म्हणजे मोठं सरोवर किंवा समुद्र झाला असता, पण ती धावायला लागली खाली, स्वतःचं स्वरूप विसरली. तसं आपलं झालेलं आहे की आपण वास्तविक पाहता आपण व्यापक, पण आपण आपलं स्वरूप विसरलोय. आणखीन सगळ्या ह्या जगामध्ये पदार्थात रमलोय आपण. ते माझ्यासाठी आवश्यक आहे असं मला वाटतंय. वास्तविक गरज आहे का सगळ्याची? गरज नसते. आपण वाढवतो गरजा सगळ्या आणि त्याच्यात आपण गुंतत जातो, कारण मी देह असं आपला समज असतो. आणि मग त्या देहाला सांभाळणं, जोंबाळणं हे सगळं आपलं चालतं. तिथे आपण फसतो. समर्थ हे त्याला सांगतायत की त्यागसी सकळ वैभवाला आणि विश्वास असी माझी आबोला तरी मी घालीन रे तुझला जेथीला तेथे. सरळ सांगतात की हे जे तू तुझं तुझं म्हणून बसलायस वैभव, ते सोडायचं आणि माझ्या बोलण्यावरती मी जे सांगतोय त्याच्यावरती 100% जर का तू विश्वास ठेवलास तर मी तुला जिथून आला तिथे मी परत येऊन सोडीन तुला. तुला तो प्रत्यक्ष अनुभव देईन मी. म्हणजे तुझं जे स्वरूप आहे परब्रह्मरूप आहेस तू, तो तुला अनुभव प्रत्यक्ष येईल. आता शिष्यांनी मानायचं आहे का? हे कोणीही काही सांगेल, आम्ही स्वीकारू का? आम्ही का वैभवाचा त्याग करू? प्रश्न येईल की नाही? इथे श्रद्धा लागते. श्रीगुरु आहेत, त्यांना माझ्याकडनं काहीही नकोय, पण मला आनंदरूप करायची त्यांची इच्छा आहे. आपणासारखे तरी ती तत्काळ नाही काळ वेळ तया लागे, ही खात्री पाहिजे. श्री गुरूंची आज्ञा ही प्रमाण पाहिजे, पूर्ण प्रमाण पाहिजे. ते सांगतील ते कल्याणाचं आहे ही खात्री पाहिजे, ही श्रद्धा आहे. आणखीन श्री गुरु काय टाकायला सांगतायत तो विचार पाहिजे ना. वैभव म्हणजे कुठलं वैभव? आपल्याला माहितीये की श्री म्हणजे वैभव आहे. त्याच्यात धनश्री आहे, मोक्षश्री आहे, बलश्री आहे, कितीतरी प्रकारची आहे. कुठलं काय प्रकार टाकायला सांगतायत? इथे जे टाकायला सांगतायत तो संघ टाकायला सांगतायत. वैभव टाका म्हणजे वैभवाचा संघ टाक. ते माझं माझं असं म्हणू नकोस. हे पुढे विचार येतोच आहे हा. ते सांगतायत की वैभवाला टाकतो
आणि माझ्यावर विश्वास ठेव. नाईलाजाने सांगायला लागतं श्री गुरूंना हे. पुढे म्हणतात की तुझे आढळ पद गेले, तुझे मायेने वेढा लावले, ते जरी तुझं दिधले तरी मज काय दिसी. इथे ते सरळ देण्या घेण्याची भाषा बोलतायत. संवाद जो म्हटला होता मागे की ह्याच्यात गुरु शिष्यांचा संवाद ही अपूर्वता, वेगळा संवाद आहे. इथे जरा समर्थ सांगतायत की तू अढळपदी होतास, म्हणजे परब्रह्म रूप होतास, तू परब्रह्मच होतास. रूप कशाला, रूप म्हटल्याबरोबर तू वेगळा, आणखीन आता तू परब्रह्म रूप झालास असं होतं. तू परब्रह्मच होतास, पण मायेने तुला फसवलं. माया निर्माण झाली, तिने तुझं स्वरूप झाकलं, त्यामुळे तुला तू म्हणजे देह असं वाटायला लागलं. तुला कितीही सांगितलं तरी ते पटत नाहीये, ती जबाबदारी माझी आहे. तेव्हा जर का मी ते तुला दिलं, समजा तुला तुझं स्वरूप कळलं, आनंद रूपता दिली, तर तू मला काय देणार आहेस बोल. सांगतो मी काय देते. जितके काही नासो न जाईल, जे अशाश्वत असेल, तुझं समागमे न येईल, ती तुकेच मज द्यावे. किती स्कोप आहे. प्रत्येक पदार्थ माईक आहे हा. कारण जितके काही नासो न जाईल, नासणं, नाश होणं, खराब होणं, येणं जाणं ही मायेची लक्षणं आहेत. अशाश्वतता जी आहे ते मायेचं लक्षण आहे. आपल्या बरोबर काय येतं. संस्कृत सुभाषित आहे ना की भार्या असते ती दारात येते, मित्र स्मशानापर्यंत येतात, देह असतो तो चितेपर्यंत असतो, स्वतः बरोबर काही नाही, काही नाही. त्या सिकंदराची पण गोष्ट आहे की मला पुरताना हात माझे असे मोकळे ठेवा. कशासाठी, की मी एवढं जग जिंकलं, पण जाताना माझ्या बरोबर मी काहीही नेऊ शकलो नाही. तुझं समागमे न येईल, ती तुकेच मज द्यावे. समर्थ सांगताय. त्यांनी दासबोधात जड आत्मनिवेदनात हेच सांगितलंय, वेगळ्या भाषेत सांगितलंय. पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. पदार्थ म्हणजे जितुके काही नासो न जाईल, तुझं समागमे न येईल. तेच सांगितलेलं आहे. सगळे संत आपल्याला तेच सांगतायत, दुसरं काही सांगत नाहीये. मग पुढे सांगतात ते की तुला वाटेल की ते तुझं वैभव जे काय तुझ्यापाशी 4 गोष्टी आहेत त्यांची मला इच्छा आहे. तसं नाहीये. मजही ते काय करावे, परी तुझं पासोनी टाकवावे. तुवा टाकिले तरी न्यावे तुझं समागमे. अरे भूषण भिक्षेचे सांडिले आणि राजपद प्राप्त झाले, तरी तुझे काय गेले सांग बापा. समजावतायत की मला ते काहीही नकोय, पण तुझ्या जवळ ते राहता उपयोगी नाही. तू त्याच्यात अडकलेला आहेस. तू अडकलायस म्हणून तू या संसारात पूर्णबद्ध आहेस. माझं माझं जे सगळं धरून बसलायस, देहाला धरून बसलायस, त्याच्यात तू अडकलेला आहेस. ते जर का तू टाकलंस, मला त्याचा काही उपयोग नाहीये. मी माझ्या जवळचं सगळं सोडलेलं आहे. तुझं घेऊन मी काय करू. पण तुझ्यापासून ते सुटणं गरज आहे. तू जे घट्ट धरून बसलायस ते तू टाकणं गरज आहे. आणि जर का ते तू टाकलंस, तर मी तुला माझ्या बरोबर घेऊन जातो. जिथे मी आहे तिथपर्यंत तुला घेऊन जातो. आपण डोंगर चढतो. डोंगर चढताना आपल्या बरोबर जर का सामान असलं, आपल्याला जड जातं की नाही चढायला. जितकं कमी सामान तितकं आपल्याला सोपं जातं. सज्जनगडवरती जाते, पूर्वी 2-2, 3-3 बॅगा घेऊन धापा टाकत चढत असे. आता तिथे माणसं मिळतात. माणसं मिळायला लागल्याबरोबर तत्काळ मी ते सामान त्यांच्या ताब्यात द्यायला लागले आणि व्यवस्थित वर जायला लागले. माझं सामान मग जातात पुढे जाऊन देत. त्यांच्यावर लक्ष ठेवायचंही काही कारण नाहीये. आरामात मी जायला लागले.
तसं असतं की आपण कसली कसली ही जी ओझी बरोबर घेऊन चाललेलो आहोत, माझेपणाचा, मीपणाचा, मी अशी मी तशी, ही सगळी जर का आपण टाकली तर आपण त्या शिखर जे आहे, शिखर कुठलं आहे? परब्रह्मरूप. माझं स्वरूप काय आहे हे मला कळेल, तिथपर्यंत मी नक्की पोचू शकेन. इथे समर्थ तेच सांगतायत की अरे तू भिक्षा मागतोयस, भीक मागतोयस. कुठे? जगाकडे, सगळ्या पदार्थांकडे, सुखासाठी तू विषयांच्याकडे भीक मागतोयस की मला हे मिळालं की मला सुख मिळेल, मला ते मिळालं की सुख मिळेल, मी त्याच्यासाठी प्रयत्न करेन, याच्यासाठी जाईन. हे सगळं तू करतोयस. ते जर का तू सोडलंस तर तुला राजपद मिळेल, राज्य मिळेल तुला. तुझं नुकसान आहे का ह्याच्यात? ते भिक्षा पात्र अवलंबणे जळो जिणे लाजीरवाणे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात. ही विषयांकडे भिक्षा मागतोयस तू, ती सोडलीस तर तुला सम्राट पद मिळेल. तुझं काही जात आहे का त्याच्यात? तेव्हा फक्त तू त्या भिक्षेच्या भूषणाला सोड. ती भिक्षा आहे हे लक्षात घे. सुख तिथे तुला मिळणार नाहीये. सुख जे आहे तुला सम्राट पदात मिळणार आहे. ते तू कर. त्याच्यासाठी तुला काय करायला हवं? तर नाशिवंत कितुकेच देसी तरी पद प्राप्त निश्चयसी, त्यामध्ये लालूच करीसी तरी स्वहित न घडे. जे काही नाशिवंत आहे तेवढे तू जर का मला दिलंस तर ते जे अढळ पद आहे ते तुला निश्चितपणे मिळेल. अढळ पद आपण पाहिलं होतं, पण त्यामध्ये जर का लालूच केलीस, म्हणजे थोडं मागे ठेवलंस स्वतःसाठी, काय सांगता येत आहे का? मी सगळं सोडलं आणखीन मला मिळालं नाही, तर इकडून पण गेलं आणि तिकडून पण गेलं, थोडस बरोबर ठेवावं, असलं काही करायचं नाही. त्यामध्ये जर का लालूच ठेवलीस, त्यामध्ये जर का अडकलास तर तुझं हित होणार नाही. वॉर्निंग देते. जर का देणार असलास तर सगळं मनातून टाकून दे. टाकलं नाहीस तर माझ्यावरती बोल नाही, थोडक्यात. कारण मी तुला सांगितलेलं आहे आधीच, सगळं जे तुझ्या जवळ आहे, तुझं समागमे न येईल, काहीही येत नाही. प्रत्येक गोष्ट टाकायची. टाकायची म्हणजे मनातून टाकायची. प्रत्यक्ष टाकायची गरज नसते. पण त्याच्यावरचा आपला जो आसक्ती आहे, हे मला हवंच असं जे आहे त्याला संगत त्याग म्हणतात. त्या पदार्थांचा आपल्याला संग होतो. संग होतो म्हणजे त्याच्याशिवाय आपलं चालत नाही. तिथे आपण अडकतो. हे माझं माझं, ती माझी खुर्ची, ती जागा माझी, ठिकठिकाणी आपण अडकत असतो. ह्या असल्या सगळ्या अडकण्यातनं बाहेर पडायचं आहे. तिथे तुझं काहीच नाही म्हणून जे समर्थांनी सांगितलं ते लक्षात घ्यायचं. आणि ते जर का केलंस तर तुला निश्चितपणे मी ते पद देतो. हे ऐकल्यानंतर शिष्याला वाटलं की आपण हे केलं पाहिजे, आपलं चुकतंय काहीतरी. तो शिष्य म्हणे, जी दिधले, जी म्हणजे आदरार्थी आहे, श्री गुरु मी तुम्हाला ते दिलं, जे काय तुम्ही म्हणतात ते. शिष्याला कळलं नाहीये काय दिलं ते, आपण काय देतोय हे त्याला अजून धड कळलेलं नाहीये. स्वामी म्हणे, पद लाव दिले. दिलं म्हणाला शिष्य. समर्थांनी सांगितलं की मग तुला मिळालं. ह्याच्यात काय दिलं, काय घेतलं, काय मिळालं? आता तू आपले काही मानू नको. इतुके स्वामी बोलिले, आज्ञा घेऊन निघाले. इथेच समर्थांनी शिष्याला विचार करायला भाग पाडले की शिष्य म्हणाला दिलं म्हणून, अरे नक्की काय दिलंस हे तुला कळलाय का? अजिबात कळलेलं नाहीये त्याला. केवळ दिलं म्हणून म्हणाला, पटलाय म्हणून दिलं म्हणाला, पण प्रत्यक्षात अंतःकरणातनं त्याची मालकी गेली आहे का? नाही गेलेली.
ते त्याला कळावं म्हणून स्वामींनी हे केलं की मग तू दिलंस ना, मग तुला ते पद मिळालंय, आता मी चाललो. शिष्याला मग लक्षात आलं की काहीतरी हे चुकताय, म्हणून त्याने विनवणी केली. ते आता पुढल्या समासात येते की आता पुढली समासी संवाद होईल उभयासी, तेणे स्वानंद सिंधूसी भरिते दाटे बळे. पुढल्या समासात ह्या दोघांचा जो संवाद होईल त्याच्यातनं स्वानंद प्रकटायला लागेल. इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम, ऐका सावध वर्म सांगितलेलं पुढे. पूर्ण काम रामदास जे आहेत ते म्हणतायत की सावध राहा, आता वर्म सांगतोय पुढे. हे जो सगळा संवाद झाला की दिलं आणि घेतलं, तुला पद प्राप्त झालं, त्याचं वर्म काय आहे ते आता पुढल्या समासात येत आहे. पुढला समास जो आहे तो माया निरूपण आहे. नाशिवंत तितुके द्यावे म्हणून जे समर्थ म्हणाले होते ते नाशिवंत म्हणजे माया. मग माया म्हणजे काय काय टाकायचं आता हा विचार आला, म्हणून माया निरूपण हा समास आला. शिष्य म्हणतोय की जय जय जी सच्चिदानंदा, जय जय जी आनंद कंदा, जय जय जी निजबोधा परमपुरुषा. जय जयकार करतोय. सच्चिदानंद म्हणजे त्याला सद्गुरु कोण आहे ते निश्चित माहिती आहे. सच्चिदानंद रूप ब्रह्म आहेत हे त्याला माहिती आहे. निजबोध, त्यांना तो बोध आहे, ते बोधरूप आहेत, आनंद रूप आहेत, केवळ आनंद आहे हे त्याला माहिती आहे. सद्घन, चिद्घन, आनंद घन असे शब्द वापरण्यात येत आहेत. म्हणजे तिथे दुसरं काहीही नाहीये, दुःखाचा लवलेश नाहीये, म्हणजे आनंद घन आहे. आपण घन म्हणतो ना, घन म्हणजे काय आहे, त्याच्यात दुसरं काही नाही, केवळ तोच एक पदार्थ आहे. असा तो घन म्हणजे आनंद घन, आनंद कंद असे ते श्री गुरु आहेत. मग शिष्य त्याला समजलेलं सांगतोय की अनंत ब्रह्मांड ऐसी ढिसाळे, मायेने रचिली विशाळे, ते तुमचे कृपेचे निबळे, विरती स्वानंद डोही. ढिसाळ म्हणजे आपण हे मातीचं ढेकूळ म्हणतो ना, तशी आहे. तर ती अनंत ब्रह्मांड तशी ढेकळासारखी आहेत, ती विरून जातात स्वानंद डोहात. म्हणजे परब्रह्मात ती सगळी जी ब्रह्मांड आहेत ती विरून जातात. ती मायेने रचलेली आहेत, खूप विशाल आहेत, त्यांचा पसारा खूप आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि ती सगळी त्या मायेच्यामुळे रचलेली आहेत. पण तुमची जर का कृपा झाली, तुमचे कृपेचे जळे म्हटलं होतं ना आधी, समर्थांनी म्हटलं होतं की सद्गुरु कृपेचा लोट आला मज सरोवरी सामावला, म्हणून आधीच्या ह्याच्यात म्हटलं होतं. तर त्या स्वानंद डोहात ही मायेची सगळी ढिसाळं विरून जातात. याचा अर्थ काय होतो की फक्त परब्रह्म, फक्त आनंद रूप असं राहत. प्रत्यक्ष विरतात का? नाही. मृगजळ असतं. मृगजळ आपल्याला खरं पाणी नाहीये हे कळलं तरी दिसत राहतं की नाही, पण त्याचा आपल्यावरती परिणाम होत नाही. रेल्वेचे रूळ असतात, आपल्याला असे ते पुढे मिळालेले दिसतात. आपल्याला माहिती असतं की ते समांतरच आहेत, जरी मला ते तसे दिसले असले तरी ते समांतरच आहेत. आपण काही म्हणत नाही की ह्याच्यावरनं ट्रेन कशी काय जाईल, ते तर जवळ आलेले आहेत, डब्याची चाकं अशी दोन वेगळी आहेत, असं आपण अजिबात म्हणत नाही. आपल्याला जे दिसतंय ते खरं नाहीये हा आपला निश्चय असतो. तसं हे आहे की कृपा सद्गुरूंची झाली, माझा तसा निश्चय झाला की अनंत ब्रह्मांड दिसत असून देखील त्यांचं स्वरूप कळलेलं असतं आपल्याला. स्वरूप कळल्यामुळे त्याचा परिणाम होईनासा होतो. मग जग जगापरी चालून द्या, काही मला फरक पडत नाहीये त्यांनी.
असं झालं. माझं प्रारब्ध असं होतं. वा वा वा, कौतुकतूप आहे संचिताचे, एकनाथ महाराज म्हणतात. जे काय असेल, जे वाट्याला येईल ते ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे येता. ईश्वर माईक आहे. मी गंमत बघतोय. इतकं आनंदात आपल्याला सगळ्या गोष्टींकडे बघता येतं. आणखीन ते ह्या श्री गुरूंच्या कृपेच्यामुळे असं होऊ शकतं. शिष्य पुढे म्हणणे जे काही इच्छिले ते पाहिजे अंगीकारिले. शरणागत आपुले समर्थे उपेक्षू नाहीये. मी तुम्हाला शरण आलोय. तुम्ही मला म्हणालात की तू सगळं जर का दिलंच, त्यागीसी सकळ वैभवाला आणि विश्वास असी माझी आबोला, तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे, म्हणून तुम्ही सांगितलं. मग आता मला माझ्या स्वरूपाचा हे करून द्या. मला तुम्ही देतो म्हणालात, पण मला कळलेलं नाहीये, तर ते मला तुम्ही द्या. समर्थांनी आता उपेक्षा करू नये माझी. मी शरण आलेलो आहे तुम्हाला. मला कळत नाहीये की मी काय टाकायचं आहे नक्की. नाशिवंत काय म्या काय टाकावे, ते मज स्वामीने सांगावे. मज दातारे करावे आपणा ऐसे. नाशिवंत जे आहे तुम्ही म्हणालात की नाशिवंत ती तुका मळ, तुवा त्याच्यावा अमंगळ, तो गेलिया तूच केवळ आहेस बापा. पण नाशिवंत म्हणजे नक्की काय काय मी टाकायचं आहे, मला ते तुम्हीच सांगितलं तर मी ते टाकू शकेन. आणि मला ते सांगावं. आणि मग मला दातारे, रेववरती अनुस्वार आहे, म्हणजे त्यांनी जो अत्यंत उदार असा आहे असे तुम्ही आहात. आणखीन त्या इतके उदार तुम्ही असल्यामुळे तुम्ही मला स्वतःसारखंच करा, विनंती करतोय. ही नाशिवंत कायम या टाकावे, ते मज स्वामीने सांगावे. अत्यंत विनीत होऊन विनंती करतोय. मी दिलाय, अजून मला का नाही मिळालं, अशा पद्धतीचं बोलत नाहीये तो विनंती करतोय की मी काय टाकू ते मला कृपा करून सांगा आणि स्वतःसारखं मला आनंद रूप करा. ऐकोनी शिष्याचे बोलणे स्वामी म्हणती सावध होऊ नये. अवधान देऊन घेणे आनंद पद. शिष्याला विचार करायला भाग पाडलं ना त्यांनी. मी आता चाललो म्हणून सांगून तुला मिळालं म्हणून, पण शिष्य मला मिळालं अशा आनंदात बसला नाही. त्याला विचार पडला की खरोखरी मला मिळालाय का, खरोखरी मी आनंद रूप झालोय का, नाही झालेलो. म्हणून हे पुढलं सगळं आला विचार. तो तिथेच थांबला असता तर श्री गुरूंनी सोडून दिलं असतं शेवटी, येईल कधीतरी जागेवरती म्हणून. पण त्यांनी विचार केला, तसं झालेलं नाहीये हे लक्षात आलं, म्हणून हे पुढला सुरू झालाय. आणि मग स्वामी म्हणतायत की आता सावध होऊन ऐक. मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं चातकाचं उदाहरण देऊन, नीट ऐक, सावध हो, आणखीन मग आनंदपद तुला मिळेल. शिष्या बहु मन घाली आता बाष्कळता राहिली, येथे वृत्ती चंचल केली तरी बुडसी संदेह सागरी. बाष्कळपणा करू नको, म्हणजे इकडे तिकडे जाऊ नको, नाही ते विचार करू नको. पूर्ण मन मी सांगतोय तिथे घाल. इथे जर का चांचल्य परत आलं तुझं आड, तर पुन्हा तू संदेहात बुडशील. मागे दासबोधाच्या समासात मीपणाच्या बद्दल बोललो होतो, पण तेव्हा तू ऐकलं नाही, स्वतःला लावून घेतलं नाहीस, म्हणून तुझ्यावरती ही वेळ आलेली आहे. आता तरी असं करू नको. तर येथे वृत्ती चंचल केली तरी बुडसी संदेह सागरी. दासबोधात पण समर्थ म्हणतात की एकांती नाजूक कारभार, तेथे असावे खबरदार, तया कोटी गुणे विचार परमार्थ ग्रंथी. व्यवहारात सावधपणा ठेवायला लागतो अनेक गोष्टी. त्याच्या कित्येक पटींनी कोटी गुणे म्हणतात समर्थ. परमार्थात सावधपणा ठेवायला लागतो, कारण आपलं मन कधी आपल्याला फसवेल अजिबात सांगता येत नाही. म्हणून हा सावधपणा फार गरजेचा आहे. उदाहरण देतायत ते चांचल्य जे असतं ते काय करतं ते.
अग्निसंगे लोहो पिटे तेने तयाचा मळ तुटे. मग परिसेसी झगडता पालटे लोखंडपण तयाचे. पण त्याचा मळ झडेना आणि अभ्यंतर कळेना, तरी ते सहसा पालटेना मृत्तिका रूपे. लोखंड आहे. उदाहरण मला वाटतं दिलं होतं एकदम. त्याच्यावरती जर का मातीचे थर असले, आणखीन परीस तिथे त्याला चिकटला, त्याच्यात काही बदल होणार आहे? नाही. पण अग्निसंगे लोहो पिटे, तपश्चर्या. अग्नीमध्ये त्या लोखंडाच्या तुकड्याला घातलं, आणखीन नंतर त्याला घणाचे घाव घातले, तिथला सगळा मळ निघून जाणार आहे. लोखंड स्वच्छ होणार आहे. लोखंड दिसणार आहे. तसं झाल्यानंतर परिसाबरोबरचा स्पर्श झाल्याबरोबर पूर्ण लोखंडाचं सोनं होऊन जाणार आहे. पण तो मळ गेला पाहिजे. त्याचा मळ झडेना आणि अभ्यंतर कळेना, तरी ते सहसा पालटेना. मळ जर का गेला नाही तर ते जसं त्या तसंच राहणार आहे. इथे चित्तशुद्धीचा परत आपला महत्वाचा विचार येतो. हे जे उदाहरण आहे हे चित्तशुद्धीसाठी आहे. हे दिलेलं होतं, मला वाटतं पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की चित्त शुद्ध झालं तरच त्या अत्यंत निर्मळ असं जे परब्रह्म आहे त्याच्याशी एकरूप व्हायचं. तर आपण तसंच निर्मळ व्हायला लागतं. चित्त पूर्ण शुद्ध व्हायला लागतं. नाही ते कर्म करायची इच्छा पूर्ण जायला लागते, चांचल्य जायला लागतं. चित्त शुद्धी झाल्याशिवाय आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही. तिथे तपश्चर्या जी आहे ना, म्हणजे परमार्थ साध्य होण्यासाठी जे साधन लागतं ती तपश्चर्या आहे. तपश्चर्या जे त्याचाही विचार आपला झाला होता करून, की जे आपण मनाविरुद्ध सतत करत राहू शकतो, हे मनाला वळवतो आपण, त्याला तपश्चर्या म्हणतात. आणखीन मनाला वळवत वळवत, त्याला साधनाला लावत, त्याला अखंड नामस्मरणात रमवत, असं चित्त शुद्ध करत जायला लागतं. चित्त शुद्ध झालं की मग वेळ लागत नाही. म्हणून नाशिवंत ती तुका मळ, तुवा त्याच्यावा मंगळ, तो गेलिया तूच केवळ आहेसी बाबा. म्हणून जे जे नाशिवंत आहे ते त्या मातीच्या सारखं आहे, लोखंडावरती असलेल्या, ते तू टाकून दे. जे जे नाशिवंत आहे ते गेल्यानंतर तू आहेसच. अरे तू परब्रह्म आहेस, पण तुला वाटतंय की तू देह आहेस. तसं नाहीये. ह्या मळाच्या मुळे, ह्या नाशिवंताचा जो सगळा थर बसलेले आहेत अनेक जन्म, त्याच्यामुळे तुला वाटतंय की तू कोणीतरी वेगळा आहेस. तसं नाहीये. तरी नाशिवंत ते तू जाण माया, माईक जाये विलया. ते मायेचा विस्तार प्राण सखया ऐक सांगतो. शिष्य किती प्रिय आहे, प्राण सखा म्हणतायत पुढे. का म्हणतात? खरोखरी तो शिष्य शुद्ध झालेला आहे, सरळ झालेला आहे, पण त्याचा गोंधळ अजून संपलेला नाहीये मनातला. चांगला शिष्य, उत्तम आहे, अधिकारी शिष्य आहे. आणि सद्गुरूंना उत्तम शिष्य असा प्रिय असतो. शिष्य जो असतो तर त्याच्यात उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे प्रकार असतात. कठोपनिषदात नचिकेता जो आहे, तर त्या जेव्हा आपल्याला ती कथा माहितीये की त्याचे वडील त्याला यमाला दिलं म्हणून सांगतात, तो तिथे विचार करतो की मी वाईट शिष्य बुद्धीने राहिलो का? तो शिष्य म्हणूनच राहत होता तिथे, वडिलांच्या याच्यात आश्रमात शिकत होता. मी अनेक वेळा उत्तम शिष्याच्या पद्धतीने वागलेलो आहे, क्वचित मध्यम शिष्याच्या पद्धतीने वागलोय, पण अधम शिष्याप्रमाणे मी कधीही वागलेलो नाहीये. त्याने स्वतःच हे केलं, परीक्षा केली आणि प्रामाणिकपणे केली. उत्तम शिष्य म्हणजे गुरूंची जी रिक्वायरमेंट असेल, त्यांना जी काही गरज असेल ती त्यांनी सांगायच्या आधी लक्षात घेऊन पूर्ण करणं. त्यांना सांगायला सुद्धा लागता उपयोगी नाही.
बराच वेळ बसल्यात बोलतायत. त्यांनी पाहिलं जरा म्हणजे पाणी हवं असेल आणून द्यावं. तिथे थंडीचे आता दिवस आहेत, त्यांना पांघरुणाची गरज असेल, नेऊन द्यावं. त्यांनी मागायची वेळच येता कामा नये. असा जो शिष्य करतो तो उत्तम शिष्य आहे. गुरूंनी सांगितल्या आपलं सगळं बाजूला ठेवून जो तत्काळ ते काम करतो तो मध्यम शिष्य आहे. आणि सांगून पण न ऐकणारा अधम शिष्य आहे. इथे त्याला प्राणसखा जे म्हणतात तो चांगला शिष्य, उत्तम शिष्य म्हणून प्राणसखा म्हणतात. आणि मायेच्या बद्दल सांगतात, नाशिवंत ती तुका मळ म्हणून जे म्हणाले, तर नाशिवंत ते तू जाण माया आणि माईक जाय विलया. जे जे विलयाला जातं, जे जे नाहीसं होतं, ती माया आहे. जे दिसतं आणि नष्ट होतं, जे कधीतरी नाहीसं होणार आहे, ती सगळी माया आहे. त्याचा विस्तार आता सांगतोय. माया म्हणजे काय ते ऐक आता. अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण. तये मायेपासून त्रिगुण, त्रिगुणापासून भूते. दासबोधात हा सगळा खूप विस्ताराने दिलेला आहे. इथे थोडक्यात सगळं समर्थ सांगतात. परब्रह्म एकटं होतं, फक्त परब्रह्म होतं. आणि तिथे मी आहे, माझी स्वतःची जाणीव झाली असणेपणाची. अहम ऐसे जे स्फुरण, त्या स्फुरणाला माया असं म्हणतात. तिथे वेगळेपणा आला. आधी शांत होता, त्या शांतपणात जाणीव निर्माण झाली, आणखी ती माया. त्या मायेपासून 3 गुण उत्पन्न झाले. तिथे हालचाल एकदा सुरू झाल्यानंतर त्या लाटा पुढे 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 जायला लागल्या. त्या लाटा म्हणजे मग पुढे 3 गुण निर्माण झाले. गुणांपासून भूत निर्माण झाली. भूत म्हणजे पंचमहाभूत, बाकी कुठली भूत नाही. त्या मायेपासून 3 गुण, आणखी गुणापासून भूत आहे. आपण देखील जर का आपण विचार केला ना, तर गाढ झोपेतनं आपण जाग होतो. जाग झाल्यानंतर आपली जाणीव काय असते विचार करावा. जाग झाल्याबरोबर आपल्याला अस्तित्वाची जाणीव असते, फक्त असणेपणाची जाणीव असते. आणि त्या असणेपणाच्या जाणीवेच्या पाठोपाठ, अगदी पाठोपाठ असतं. त्यामुळे ही असणेपणाची जाणीव आपल्याला लक्षात येत नाही पुष्कळ वेळा. त्या असणेपणाच्या जाणीवेच्या पाठोपाठ मी अमुक हे ज्ञान प्रकट होतं, हे माझं घर आहे वगैरे, मला काय काय कामं आहेत, एक 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 विचार सुरू होतात. हा जो फक्त जाणीव मी आहे ते अंतःकरणाचं स्वरूप आहे, ते मायेचं स्वरूप आहे. आणि पुढे संकल्प मनाचे वगैरे सुरू होतात. तिथे मन कार्य करायला लागतं. इथे मायेपासनं 3 गुण होतात, गुणापासनं भूत होतात. कुठची कुठची भूत? पृथ्वी आप तेज वायू आकाश, सृष्टी रचिली सावकाश. येथे दृश्य आणि अदृश्य सकळ माया. मायेचा विस्तार लक्षात घ्यायचा आहे. कशासाठी आहे? त्यांचा विचार आपल्या मनातून जावा यासाठी आहे. हे जे सगळं आहे हे समर्थ शिष्याला सांगतात, बरोबर आहे. पण हे आपल्यासाठी आहे, हे नेहमी लक्षात घ्यायचं. जेव्हा कधीही संत काहीही सांगतात ते माझ्यासाठी आणि ते मी अंमलात आणायचं. दासबोध माझ्यासाठी सांगितलेला आहे. मूर्ख लक्षणं, करंट लक्षणं सगळी मी माझी परीक्षा करावी म्हणून आहे. इथे तेच आहे. मी माझ्या हे लावून घ्यायचं आहे सगळं. पृथ्वी आप तेज वायू आकाश सगळी सृष्टी रचली. याच्यात काही दृश्य आहेत, काही अदृश्य आहेत. अदृश्य असली तरी पण ती माईक आहेत. आकाश देखील मायेचंच आहे, लक्षात घ्यायचं. पुढे म्हणतात की एक माया तो ठाई वाटली, प्रकृती आणि पुरुष झाली. जैसी 2 दिसांची बोली एकची परवा. माया एक आहे, जो तरंग उठला तो एकच आहे. आणखीन तो तरंग जो आहे तर तो अचेतन तरंग आहे. माया अचेतन आहे, पंचमहाभूतिक त्याच्यातून निर्माण झालेली आहे. पंचमहाभूतांची, त्रिगुणांची ती जननी आहे. आणि ज्याच्यातनं ते निर्माण झालंय, चेतनातनं जड निर्माण होऊ शकत नाही.
माया जी आहे ती अचेतन आहे आणि तिच्यातनं हे अचेतन सगळं विकार पावत गेलं, बदलत जात. आपण फिजिक्समध्ये शिकलो होतो की पदार्थ बदलतो, नष्ट होत नाही. हे जे बदलणार आहे ही माया आहे. तसं तो जो तरंग उठला, ती जी माया निर्माण झाली, तिच्यात बदल होत गेले आणि त्याच्यातनं एक 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 जास्त जास्त स्पष्ट होत गेलं. त्याच्यात 3 गुण सुप्त स्वरूपात होते, ते वर आले. त्या 3 गुणात हे सगळे पंचमहाभूत होती, ती प्रकट व्हायला लागली. मग अशी ही जी माया आहे ती प्रकृती आणि पुरुष ह्या पद्धतीने 2 ठिकाणी वाटली गेली. पुरुष म्हणजे आता जर का सच्चिदानंद जसंच्या तसं आहेच, आणखीन माया, प्रकृती जड आहे, आपण पाहिलं. आणखीन त्या प्रकृतीमध्ये जेव्हा त्या परब्रह्माचा ज्ञानप्रकाश पाहतो, तोही आपण उदाहरण पाहिलेलं आहे की त्या तरंगाच्या खाली जर का दिवा असला, आपण कारंजाच्या ह्याच्यात वगैरे अशा पद्धतीने बघतो, तिथे जर का त्या तरंगाच्या खाली जर का प्रकाश असला तर तो प्रकाश त्या तरंगात पण फाकतो की नाही? नक्कीच फाकतो. मग तो प्रकाश, तो तरंग, आणखी मूळचं पाण्याचाच तरंग आहे, प्रकाश त्याच्यात बाहेरनं आलेला आहे, ते 3 मिळून ईश्वर होतो. म्हणजे माया चेतन आणि अचेतन अशी 2 ठिकाणी गेली, एकच माया. पण तिने प्रकाश धारण केल्यामुळे तिलाच पुरुष म्हणायला लागले, आणखीन तिलाच प्रकृती पण म्हणायला लागली. अशी ती 2 ठिकाणची झाली. उदाहरण देत आहेत त्याला की 2 दिवस आहेत. परवा आपण म्हणतो, परवा म्हणजे परवा असं झालं बरं का ग, नाही परवा मी हे करीन. परवा शब्द एकच आहे. भूतकाळातल्या कालचा काल दिवस म्हणजे परवा झाला, उद्याचा उद्या परवा झाला. दोन्ही काळात एकच शब्द वापरला जातोय. 2 दिवसांची बोली, 2 दिवस आहेत, वेगवेगळ्या काळातले आहेत, पण शब्द एकच आहे. तशी माया आहे की प्रकृती आणि पुरुष, पुरुष जो आहे चेतन वाटतो, प्रकृती जड वाटते. दोन्ही जी आहे ती मायाच आहे, कारण ती निर्माण झालेली आहे. जे निर्माण होतं ते कधीतरी जाणार आहे, म्हणून ते माया आहे. आणि मग माया जी आहे ती पुरुष पण माया आहे, म्हणजे तिथे चैतन्य आलं. चैतन्य आल्यामुळे माया ज्ञाता अचेतन असल्यामुळे ज्ञेय, माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान, माया ध्याता ध्येय ध्यान, माया हेची समाधान योगियाचे. मायेचा स्कोप सांगतायत, विस्तार सांगतायत. त्रिपुटीत आपला व्यवहार चालतो. आणखीन ह्या त्रिपुटीत ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ज्ञाता म्हणजे चेतन आला, ज्ञेय झालं ते अचेतन आलं. ज्ञेय हे नेहमी अचेतनच असतं. मी हाताला बघते, माझ्या हात चेतन वाटतोय मला, चेतन आहे का? जर का काही कारणाने अम्प्युटेशन केलं, कापला, त्याच्यात चैतन्य राहणार आहे का? नाही राहणार, तो अचेतनच आहे. आणि हा जो अचेतन आहे तो ज्ञेय आहे, म्हणून मला तो कळतोय. चैतन्य मला कळत नाही, चैतन्याचं मला वेगळेपणाने ज्ञान होत नाही, कारण मीच चैतन्य आहे. आपण हे पहिल्याच दिवशी पाहिलं होतं. मीच चैतन्य आहे. माया ज्ञाता म्हणजे चैतन्य, ज्ञेय अचेतन, आणखीन ते जाणणारं जे ज्ञान म्हणून आहे ती मायाच आहे. दोन्हीला जोडणार ज्ञाता ज्ञेय ज्ञान. ज्ञात्याला त्या ज्ञेयाचं ज्ञान होतं, तेव्हा व्यवहार होतो. ध्याता ध्येय ध्यान, ध्येय म्हणजे काहीतरी वेगळा पदार्थ आहे, कशावरती तरी लक्ष केंद्रित करायला लागतं. ज्याच्यावरती केंद्रित करता येतं तो पदार्थ नेहमी जड असतो, कारण चैतन्य जे आहे, चैतन्याचा आपण त्याचाही विचार केला होता की
ते लक्ष्य होऊच शकत नाही. चैतन्य जे आहे तर माझं स्वरूप आहे, कारण ते, आणि माझं स्वरूप असल्यामुळे मी त्याला वेगळेपणाने पाहू शकत नाही, म्हणून ते लक्ष्य होऊ शकत नाही. ध्याता ध्येय ध्यान. मग योग्यांचं समाधान म्हणजे योगी जिथे पूर्णपणे राहतात, योग्यांचा जो एम आहे, जिथपर्यंत पोचायचं आहे, योगी म्हणजे ज्यांना जीव आणि ब्रह्मैक्य ह्यांचा योग साधला आहे. योग म्हणजे जोडणी. जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान ज्यांना पूर्ण झालंय, जे ब्रह्मरूप झालेले आहेत, ते योगी. मायेच्या मुळेच ते तिथपर्यंत पोचतात. म्हणून माया हे जे समाधान योगी यांचे, जे मनाच्या श्लोकात म्हटलंय की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. ब्रह्माचा विचार ही सुविद्या माया आपल्याला माझ्या स्वरूपापर्यंत नेऊन सोडते. आणि जी अविद्या माया आहे म्हणजे स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, ती आपल्याला संसारात बांधते. म्हणून माया हेची समाधान योगी याचे असं म्हटलंय. मग माया सच्चिदानंद, माया आनंदाचा कंद, माया हेच निजबोध शब्द रूपे. सच्चिदानंद माया म्हटलंय, कारण सच्चिदानंद म्हणता येतो कोणाबरोबर, कोणामुळे? मायेमुळे म्हणता येतं. शब्द कुठनं आलाय? मायेतून आलाय. जे काय आहे तर ते सगळं मायेतूनच आलेलं आहे. म्हणून आनंद आहे असं आहे म्हणणं मायेच आहे. आनंद रूपता असते, त्यामुळे बोलताच येत नाही त्याच्याबद्दल काही, स्वरूपाबद्दल काहीही बोलता येत नाही, कारण मीच ते आहे. जेव्हा बोलता येतं, जेव्हा काहीही वर्णन करता येतं, तर त्यावेळेस ते मायेतलंच असतं. म्हणून माया सच्चिदानंद म्हटलेलं आहे. सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, असा एकराथी हरिपाठात उल्लेख केलेला आहे. केवळ असणेपणा हा ब्रह्म आहे, त्याचं जाणणं म्हटलं की द्वैत आलं, तिथे माया आली. म्हणून सच्चिदानंद जे आहे तर ते माया रूप आहे. तिथे शब्दांचा संबंध आहे. शब्द जिथे आला तिथे द्वैत आलं, तिथे माया आली. शब्दाचा खरा खूप विस्तार आहे, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. माया हेची निजबोध, मायेच्यामुळेच आपल्याला तो बोध होणार आहे. माया आपल्याला त्या काठापर्यंत घेऊन जाते. आणि पुढला धक्का मिळाल्याबरोबर आपण पूर्णपणे त्याच्याशी एकरूप होतो. ते एकरूप झाल्यानंतर माया मावळते. ती स्वतः तिथपर्यंत आपल्याला नेते आणि स्वतःच ती रिटायर होते. माझं काम संपलं आता, मी तुला आणून सोडलं, म्हणून ती मागे जाते, थांबते. बुद्धिरूपाने तिथे माया असते, विचाररूपाने माया असते, शब्दरूपाने माया असते, सोहम रूपाने मायाच असते तिथे. ते त्यांच्या साह्याने आपण तिथे पोचतो. म्हणून माया हेची निजबोध शब्दरूप आहे. इथे आता आपण थांबूया. 15 पर्यंत झालेलं आहे. दुसऱ्या समासातले पहिल्या 15 ओव्या झालेल्या आहेत मायेच्या संदर्भातल्या. थांबूया. हरिओम. इतकी सुंदर आणि सहज माया निरूपणावर आपण बोललात. खूप वेगवेगळी उदाहरणं देऊन एक सहज विचार आला की आपण आपल्या श्रीगुरूंवर जर एखाद्या वेळेला बोललात तर किती छान होईल ना. म्हणजे जसं आपण श्री समर्थांचं नवरात्र घेतलं, तसं श्रीगुरूंचं जर 9 दिवस आपल्यासारख्यांकडून आम्हाला जर मार्गदर्शन मिळालं तर शक्य नाही श्रीगुरूंचं आता. श्रीगुरू आता बोलत नाहीत. नाही नाही नाही, आपण त्यांच्याबद्दल बोलाल. हो, त्यांच्याबद्दल अशी आम्ही विनंती करतो. काय बोलायचं ते बोलण्याच्या पलीकडलं आहे. आणि इतकं शिकायला मिळतं आपल्याकडून. आनंदाचा कंद म्हणतो ना, अखंड. तुम्ही स्थितप्रज्ञाची लक्षणं वाचा गीतेतली, किंवा गुरु लक्षण समास आहे ना दासबोधातला, तो वाचा. मूर्तिमंत आहेत, बस एवढंच सांगते. खरी गोष्ट आहे. मला दर्शन मिळालं त्यांचं, त्याच्यामुळे खूप मला त्यांच्याबद्दल एक असं काय म्हणायचं की आतून जिव्हाळा, प्रेम आणि ओढ भक्तीची नेहमी असते.
आणि मला माझ्या भाग्याने गेली 35-40 वर्ष सहवास मिळालेला आहे. अरे बापरे. हा कधी 87 साली पहिल्यांदा भेटलं. हा. त्यामुळे अं, काहीही ही लक्षणं वाचली की मला ते मूर्तिमंत दिसतात. असा योग लवकर यावा की आपण त्यांच्यावर बोलावं. जय जय श्री रघुवीर समर्थ. इथेच आपण रजा घेऊया. उद्या पुन्हा ताई आपल्या शी संवाद साधणार आहे.